नवरात्री संपले आहेत म्हणून आज आमच्या घरात बनला आहे मच्छीचा बेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मेन्यूला. इथे मी कोळंबी, पोपटाची मच्छी आणि मच्छीचं कालवण केलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या जेवणाला. पोपटाची मच्छी आणि कोळंबी तळण्यासाठी घेतली आहे. पोपटाचं डोकं जे कालवणासाठी घेतलं आहे. आणि इथं आहे कोळंबी, जी सुका कोळंबी मसाला बनवण्यासाठी घेतली आहे. पहिल्यांदा कालवण्यासाठी करूया पेस्ट रेडी. त्यासाठी घेतले टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि सुकं भाजलेलं खोबरं ह्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट रेडी करूया. अशा प्रकारे तर गॅसवर ठेवणार पातेलं, त्याच्यामध्ये टाकूया तेल 2 मोठे चम्मच. त्याच्यानंतर टाकला आहे याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा. त्यानंतर रेडी केलेली आपली टोमॅटोची पेस्ट छान मिक्स केलं आहे आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलं आहे. नंतर ॲड केले आहेत आपले मसाले. याच्यामध्ये घेतले हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च, धणेपूड आणि थोडासा गरम मसाला आणि सोबत मीठ आणि छान तेल सुटेपर्यंत पाणी ॲड करून शिजवून घेतली आहे. पाहू शकता आपल्या मसाल्याने खूप छान तरी सोडली आहे. तर ॲड केलं आहे पोपटाचं डोकं आणि छान मसाल्यांवर परतून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन झाकून पाणी ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवर एक वाफ काढून घ्यायची. त्यानंतर ॲड केला आहे इथं उकडलेला बटाटा ॲक्च्युली शिजत नाही त्याच्यामुळे उकळून घेतला आहे. छान मिक्स करूया आणि मीडियम फ्लेमवर याची 10 मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया. आता तळण्यासाठी आपण मच्छी मॅरिनेट करू. त्याच्यासाठी मच्छीमध्ये टाकलं आहे मीठ, लाल तिखट, धणेपूड, काश्मीरी लाल मिर्च, हळद आणि थोडासा गरम मसाला. सोबत टाकला आहे लिंबाचा रस आणि कोथिंबीर. छान प्रकारे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं आहे. गॅसवर ठेवूया पॅन. त्याच्यामध्ये टाकूया खूप सारा तेल छान गरम झालं की एक मच्छीचे तुकडे आपण तेलावर सोडणार आहोत. अशा प्रकारे पाहू शकता खूप छान दिसत आहे. सोबतच कोळंबी देखील ॲड केली आहे. आता आपण याच्यावर देऊया झाकण आणि आता आपण 5 मिनिटांनंतर ही मच्छी छान प्रकारे पलटून घेणार आहोत एक करून आणि पुन्हा बारीक गॅस करून थोडीशी शिजवून घेणार आहोत 10-15 मिनिटांसाठी. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपलं कालवण छान प्रकारे शिजलं आहे. याच्यामध्ये ॲड करूया आपण कोकम आणि 5 मिनिटं आणखी उकळी काढून घेणार आहोत झाकण देऊन. आता एकीकडे घेऊया कोळंबी मसाला बनवायला. त्यासाठी ठेवले कढई गॅस. त्याच्यामध्ये टाकूया तेल, ठेचलेलं लसूण आणि इथं मी घेतला आहे हिरवा मसाला. याच्यामध्ये हिरव्या मसाल्यामध्ये ॲड केला आहे मिरची, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. सोबत ॲड केलं आहे बारीक चिरलेले 2 कांदे. छान प्रकारे परतून घेऊया मसाल्यावर आणि झाकण देऊन शिजवून घेऊया. 10 मिनिटांनंतर आपली मच्छी छान प्रकारे शिजली आहे. मच्छी मी जवळजवळ 25 मिनिटांसाठी शिजवून घेतली आहे आणि रेडी आहे आपली इथं तळलेली मच्छी. आपला कांदा देखील छान प्रकारे शिजला आहे. ॲड केला आहे मी इथे टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट आणि कोथिंबीर. छान प्रकारे मिक्स करूया आणि थोडंफार शिजवून घेऊया. आता ॲड करणार आहोत मसाले. पहिल्यांदा टाकलं आहे मीठ, हळद, लाल तिखट, त्यानंतर टाकलं आहे काश्मीरी लाल मिर्च, धणेपूड, थोडासा गरम मसाला आणि छान प्रकारे तेलावर परतून घेतला आहे. ॲड केलं आहे थोडंसं पाणी आणि छान प्रकारे शिजवून घेतलं आहे. छान तरी सोडली आहे तेलाने. आता ॲड केलं आहे आपण साल काढलेलं बटाटं, शिमला मिरची आणि आपली कोळंबी आणि छान प्रकारे मिक्स करून घेऊया. सगळी प्रोसेस बारीक फ्लेमवर करायची आहे गॅसच्या. पाहू शकता खूप छान दिसत आहे. 5 मिनिटानंतर आणखी 10 मिनिटं आपण ही शिजवून घेतली आहे. तर ॲड करूया कोकम, थोडासा लिंबाचा रस, छान प्रकारे परतून घेऊया आणि आणखी 5 मिनिटाची वाफ काढूया. बटाटा देखील छान शिजला आहे. आता आपण याच्यावर ॲड करणार आहोत हिरवी चिरलेली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. रेडी आहे इथं आपला सुका कोळंबी मसाला. आजचा मेन्यू रेडी झाला आहे. इथे बनवला आहे भात, आपलं पोपटाचं कालवण, तळलेली मच्छी आणि इथं बनवला आहे माझा फेवरेट असा सुका कोळंबी मसाला. तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला खूप आवडेल. तांदळाच्या भाकरीसोबत खा. खूप छान लागतो. नक्की ट्राय करा.